महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 40वी पुण्यतिथी। महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांची कराडमध्ये मांदियाळी, तर उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन। संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार। अदानी संदर्भातील मुद्दा सभागृहात मांडला जाईल। रविवारी सर्वपक्षीय बैठकीत विरोधक आक्रमक। विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीचे वेग। प्रशासकीय राजवट राहणार की निवडणूक होणार याकडे लक्ष। महायुती लवकरच निवडणूक घेण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 15 पैकी 14 जागा महायुतीला मिळवण्यात यश। नाशिकला 3 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आज अमरावती आणि यवतमाळच्या दौऱ्यावर। विविध शासकीय कार्यक्रमाला राहणार उपस्थित। एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं। शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावर राहावं। मंत्री उदय सामंत यांची लोकशाहीवर प्रतिक्रिया। शिंदे सीएम व्हावे, शिवसैनिक म्हणून उदय सामंत यांनी व्यक्त केली इच्छा। कोकणातील भाजपच्या विजयाच्या पडद्यामागील शिल्पकार समोर। बवियासह ठाकरेंचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यात रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन यांची मोठी भूमिका। बीडमध्ये सोयाबीनची नाफेड मार्फत खरेदी सुरू, परंतु पणन महासंघाकडून अद्याप कापसाची खरेदी नाही। कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये तुरीची लागवड, मात्र तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव होत असल्यानं शेतकरी चिंतेत। नवी दिल्लीत धुक्याची चाड थरारणार। राष्ट्रीय राजधानी झाकली गेली। अनेक भागातील हवा अतिशय खराब श्रेणीत, तर जुन्या गाड्यांमुळे प्रदूषण होत असल्यानं गाड्यांच्या वापरावर मर्यादा। निवडणुकीनंतर मुंबई महापालिका पुन्हा ॲक्शन मोडवर। ब्रेक लागलेल्या विकास कामांना पुन्हा सुरुवात होणार। पश्चिम रेल्वेला 19 महिन्यांमध्ये 164 कोटी 36 लाख रुपयांचा महसूल। जाहिरात दुकान भाड्यातून पश्चिम रेल्वेला 164 कोटींचं उत्पन्न। मुंबईच्या हवेचा निर्देशांक वाईट श्रेणीमध्ये। समीर ॲपनुसार भायखळा वरळी इथं अति वाईट हवेची नोंद। उत्तर प्रदेशात एका मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण। जमाव आणि सुरक्षा रक्षकांदरम्यान झालेल्या संघर्षामध्ये 3 मृत्यू तर 20 जण जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।